त्या काळामध्ये परमार्थाला कुणी हात घालू शकत नाही छत्रपतींच्या राज्यामध्ये, रामदेवरायाच्या राज्यामध्ये. का? नैतिकता, धार्मिकता सर्वात अंगाने ते राज्य सुजलाम सुफलाम. म्हणून तर त्यांचा आदर्श आजही कोणी घेऊ शकलं नाही, घेऊ शकलं. मी रायगडावरती गेलो होतो. रायगडावरती एका विद्यार्थ्यानं त्या गाईडला विचारलं, दादा सगळं इथे पुसट झालंय, नक्षी पुसत आली, पण हे काय आहे समोर ठेवलेलं? त्याने सांगितलं, हे छत्रपतींच्या पावलाचे ठसे आहेत, पादुका आहेत. त्या मुलानं साहजिक चिकित्सेनं विचारलं, दादा सगळं पुसट झालं, यांची घरं पडली, वाडे पडली, तटबंद्या पडल्या, पण ही पावलाची ठशी का मिटली नाही? त्या गाईडनं सांगितलं, बाळ सगळ्या संपत्तीचे वारस सगळं जग झालं छत्रपतींच्या, पण त्यांच्या नैतिकता आणि त्यांच्या आचाराची बरोबरी कुणीच करू शकलं नाही, म्हणून ही पावलं जशीच्या तशी आहेत. लक्षात